हॅलो, त्रिशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहे भगरीच्या पिठाची भाकर आणि उपवासाचं। तर चला मी तुम्हाला दाखवते। उपवासाची भगर तर इकडे झालेली आहे, बटाट्याची ती बनवून घेतलेली आहे आणि इकडे वांग्याचं कालवण पण बनवून झालेलं आहे। तर आता इकडे मला दाखवतात की भगरीच्या पिठाची भाकर कशी बनवायची हे बघा। कारण ज्वारीची भाकर जशी बनवतो तशी आत्या म्हणतात नसतात, याला चांगलं मळून घ्यावं लागतं। हे बघा अशा प्रकारे भाकर किती छान अशी गोल झालेली। इकडे तवा पण ठेवलेला आहे, तर आपण आता भाकर शेकून घेऊ। ह्या भाकरीला आपण जसं ज्वारीच्या भाकरीवर पाणी लावून घेतो तसं ह्याला पण भाकरीला मी पाणी लावून घेतलंय। थोडं पाणी सुकलं की मग ह्याला पलटी करून घ्यायची आहे। आणि आता इकडे आता नेक्स्ट भाकर करतात आहेत। तिकडे आपली त्रिशा पण मस्तपैकी झोपली आहे पालती। तर आता ही भाकर मी पलटी केलेली आहे, पाणी वगैरे सुकलंय त्याचं। हे बघा अशा प्रकारे भगरच्या पिठाची भाकर कशी छानपैकी फुगली आहे, अशी फुगली पाहिजे तुमची पण भाकर। इकडे चादरींचा पण राडा तसाच पडू नये। ते आपले नवरात्र घट बसवले होते, त्याच्यामुळे सगळ्या चादरी धुवून टाकले होते। तर आता मामा त्याचेच घड्या घालतात, म्हणजे आता ते पुढच्या वर्षी नको का धुवायला म्हणून आता घड्या घालून ठेवायला लागले। इथे एक भाकर झाली आहे, इकडे दुसरी भाकर पण छान अशी थापटून घेतली आहे आणि एक तव्यावर आहे, कारण ह्यांचा आणि आत्यांचा दोघांचा उपवास आहे, त्याच्यामुळे छान अशी शेकली पाहिजे भाकर। तर ज्वारीच्या पिठाची तर भाकर मला जमते, पण भगरीच्या पिठाची भाकर मी पहिल्यांदाच करते। आत्याने दाखवली तशी, तर बघू मला जमतीये का नाही। मला जमली आहे बऱ्यापैकी भाकर, मी पहिल्यांदाच केली, कारण हे पीठ कसं थोडं चिकट असतं त्याच्यामुळे। हे बघा अशा प्रकारे भाकर टाकली आणि इथं तव्यावर छानपैकी असं पाणी लावून घेतलं ह्याला। हो ऑलमोस्ट त्याच्यावरचं पाणी सुकत आलेलं आहे। अशी सुकली पाहिजे पाणी पूर्ण, त्याच्यानंतर करून घे नाही का तिला मारायची अशी। ह्याचं पीठ चांगलं मळलं तर भाकर चांगली येते, नाही तर नाही। तुमच्या मोबाईल मधून काढू ना। पालक नाही आणत मग कुठे जर केलं चालणार आहे नाही का उपीट पालक नाही आणत परवानत का नाही फुगत काय माहिती काय, कारण मी तर केली पहिल्यांदाच। आत्याने केलेली भाकर मस्त फुगली होती, पण ही भाकर फुगते का नाही काय माहिती। मी तुझा प्रश्न दूर करू का? हा नाही फुगणार। मला वाटलं बघा आत्या काय म्हणतात नाही फुगणार भाकर। मी म्हंटल आत्यांची भाकर फुगली होती, पण माझी फुगते का नाही काय माहिती। मला म्हणतात मी सांगू का नाही फुगणार।